राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेबजी पाटील आपल्या सोबत आहेत, त्यांच्याकडनं जाणून घेणार. सर, कर्जमुक्ती झालेली आहे, पहिली आणि दुसरी यादी आलेली आहे, किती यादी आहेत आणि आता महाराष्ट्रातल्या किती लोकांना कर्जमुक्तीचा लाभ होणार आहे? सरसकट कर्जमुक्ती झाली पाहिजे, 2 लाखापर्यंतची मुदत जी आहे ती वाढली पाहिजे, अशा प्रकारची मागणी सातत्याने केली जाते. बरोबर. आपली राज्यामधले 56 लाख शेतकरी होते, त्याच्यामध्ये आपण पहिला सुरू आम्हाला इन्कम टॅक्सची यादी भेटत नव्हती. आम्ही तारखा दिल्या होत्या शेतकऱ्याला, पण तारखा मिळत नाही हे बहाणा सांगणं बरोबर नाही. मग 8 बँकेची माहिती घेतली, ज्या चेअरमनला MDला माहिती असलेली. पहिल्या वेळेस 580 लोकांची आम्ही यादी डिक्लेअर केली. त्याच्यानंतर ही यादी आम्हाला 2 दिवसाला प्राप्त झाली इन्कम टॅक्सची. 1,40,000 लोक ह्याच्यामध्ये बसतात. मग लोक पुजारी आहेत, मंत्री आहेत, आमदार आहेत, कर्मचारी आहेत. ते लोक आल्यानंतर आम्ही पैसे टाकलेत. आम्ही पैसे किती टाकलेत? 5,28,00,000 रुपये. 6,22,000 लोकांना पैसे टाकले. हे पैसे त्यांच्या खात्यावर ज्याचे अपडेट ॲग्री टॅक्स झाले ते व्हायला लागले. 5,000 कोटी. 5,000 कोटी. हे जे सांगतो ते 5,000 कोटी आणि ते 6,000 कोटी. अशा प्रकारचे पैसे आम्ही वितरित केलेत. आता हे काम थोडं कमी झालं की दुसरी आमच्याकडे ज्याचे अपडेट झालेले आहेत, जसे जसे अपडेट होतील तसे तसे आम्ही पैसे पाठवून त्यांना मदत करणार आहोत. सरसकट कर्जमाफी जी आहे किंवा कर्जमुक्ती जी आहे झाली पाहिजे, कुठपर्यंत म्हणजे सरकार याकडं सहानुभूतीनं पाहतं? त्यावेळेस आपण ह्या लोकांना काय दिलं की ते चालू बाकीदाराचं काम चालू आहे, त्यांना कर्ज पुरवठा मिळाला आहे. चालू बाकीदाराला 50,000 इन्सेंटिव्ह म्हणून द्यायचं आपल्या सरकारने मान्य केलं होतं आणि त्यांना त्याच्यावरच आपण थांबविलं. आणि ह्या लोकांना थकबाकी आहेत, ह्यांचे व्यवहार सगळे बंद पडले आहेत आणि त्याच्यामुळे ह्या लोकांना आपण देऊन लगेच कर्ज वाटप करतो आहे. आणि त्यांची जी मागणी आहे की बरोबर आहे किंवा आम्ही चालू बाकी करतो आहे, मग आम्ही चूक केलो का, असंच लोकांची भावना आहे. आमच्या कमिटीचे अध्यक्ष आता मुख्यमंत्रीच आहेत. हे 2-3 प्रश्न आहेत. ॲग्री टॅक्स होत नाहीत, वडिलाच्या नावावर जमीन आहे, त्याचं संमती घेऊन मुलाला कर्ज दिलं आहे, ते देखील नाव येणं गेलं आहे. या देवस्थानच्या काही ठिकाणच्या जमिनी आहेत. अशा प्रकारचे जे काही प्रश्न आहेत, मी उद्या कॅबिनेटच्या दिवशी CM साहेबाची वेळ मागून घेतली आहे आणि ही 3-4 प्रश्न मी त्यांच्या कानावर घालतो. KYCचा मुद्दा आहे. अनेक शेतकऱ्यांची KYC म्हणजे हजारोंची संख्या आहे. ते लातूर जिल्ह्यात जर लक्षात घेतलं तर 10,000पेक्षा जास्त शेतकऱ्यांचं KYC झालेलं आहे. ते करून घेऊ, त्याच्या हातात आपल्या हात आहे. KYC होत नसेल दुसरा काही मार्ग काढता येईल का? कर्जमुक्ती योजना पात्र आपल्या सरकारने हे घोषित केलेले आहे आणि जे थकबाकीदार आहेत त्यांना सरसकट 2 लाखाचं कर्ज या ठिकाणी त्यांना मुक्ती मिळणार आहे. आणि चालू बाकीदार जे आहेत त्यांना आपण बक्षीस म्हणून 50,000 रुपये देणार आहोत. याच्यामध्ये 65 लाख लोक आपले कर्जमाफीमध्ये मुक्तीमध्ये समाविष्ट झालेले आहेत. थोडासा आमचा डिले काय झाला तर इन्कम टॅक्सची लोकांची यादी आमच्याकडे नव्हती. ती यादी आम्हाला केंद्राकडून घेण्यासाठी थोडासा विलंब झाला. त्या दिवशीच करायचं होतं. 528 लोकांचं आम्ही सॅम्पल म्हणून 8 जिल्ह्यातली केली होती. 2 दिवसाच्या नंतर आम्हाला तो डेटा प्राप्त झाला आणि 2 दिवसाखालीच मुख्यमंत्री महोदयांच्या, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब आणि वहिनीच्या हस्ते त्या दिवशी हे कार्यक्रम आपण पार पाडलेला आहे. मला शेतकऱ्याला विनंती करायची आहे की कोणीही घाबरायचं कारण नाही. जे पात्र लोक आहेत त्या माणसाचे अट्रॅक्शन होत नसेल किंवा थंब आपलं होत नसेल, ह्या सगळ्या लोकांना टप्प्याटप्प्यानं त्याच्यामध्ये समाविष्ट करून घेतलं जाईल. पात्र लोकांना देण्याची व्यवस्था आपल्या सरकारनं केलेली आहे. 2 लाखाच्या वरचं जे आहे ते हेअरकट जे आहे ते पहिल्या वर्षी 25%, दुसऱ्या वर्षी 35%, 45%, 50%, 55% आणि 85%. ह्या राष्ट्रीयकृत बँकेच्या संदर्भात ही योजना आहे. 2 लाखाच्या वरचं जरी असलं तर त्यांना देखील त्यांनी वरचे जे पैसे त्या शेतकऱ्यांनी भरायचे आणि 2 लाख आपलं सरकार त्या ठिकाणी त्यांना टाकणार आहे. दुसरा विषय राहिला आपला चालू बाकीदारांचा, त्यांना 50 लाख. ते मुदत काही आपण लिमिटेड घातली नाही 8 दिवसाची, तर आपण 31 मार्च 2027 पर्यंत या लोकांनी पैसे भरावेत. पैसे एकदाच नसतात आणि त्याच्यामुळे एवढी मुदत ठेवली आहे. दुसरा प्रश्न आमच्याकडं असा येऊ लागलाय किंवा चालू बाकीदार असताना आम्हाला 50,000 आणि बाकीच्यांना जर तुम्ही 2 लाख देत असताल तर आम्ही का पाप केलंय, असा ह्या गोष्टी ज्या आहेत ते त्याची कमिटी आता नवीन केलेली आहे. राज्याचे मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली केली आहे. 2 गोष्टीच्या आम्हाला अडचण आहेत. एक तर त्याच्यामध्ये काही लोकांनी वडिलाच्या नावावर क्षेत्र आहे आणि समती कर्ज घेत असताना मुलाची घेतलेली आहे, त्याच्यामुळे ते ॲग्री टॅक्स होत नाही. तो एक प्रश्न आमच्या समोर आहे. मंदिराच्या काही जमिनी आहेत. ह्या सगळ्या प्रश्नाच्या संदर्भात आम्ही मुख्यमंत्री महोदयाच्या कानावर घालून
हे प्रश्न तर लगेच सुटणार आहेत. पण मागणी शेतकऱ्याची किंवा 2 लाखापर्यंत आम्हाला सरकारने द्यावं असं त्यांची अपेक्षा आहे. तो देखील मी अपॉइंटमेंट घ्यायला सांगितलेला आहे. 2-4 मुद्दे आहेत. आम्ही मुख्यमंत्री महोदयाशी ही चर्चा करून त्याच्यात जे काय आपल्याला करता येईल ते करायचा आम्ही प्रयत्न करायचा. रेग्युलर शेतकरी भरत आहेत त्यांना तुम्ही काय सांगणार आहे? त्यांना असं वाटतं की आता आम्ही रेग्युलर भरतोय पण आम्हाला हा बेनिफिट मिळत नाही, पण जे इरेग्युलर होते त्या तशाच शेतकऱ्यांना बेनिफिट मिळतोय असं अनेकांचं म्हणणं आहे. लोकांचं म्हणणं ते तसंच आहे की आम्ही प्रामाणिक भरल्यामुळं मग आमचं नुकसान तर रेग्युलर लोकांचं नाहीच आहे. कारण त्यांना जो फायदा भेटतोय त्याचं सिव्हिल चांगला आहे, त्याला ट्रॅक्टर भेटतंय, त्याला मळणी यंत्र भेटतंय, स्प्रिंकलर भेटतंय. तसा फायदा बघितला तर रेग्युलर लोकांचाच आहे. पण बघत असताना आपल्याला वाटते की त्या लोकांचा फायदा नाही आहे. ह्या सगळ्या गोष्टी शेतकऱ्यांनी विचार कराव्यात. अनेक बँकांनी कुठं 2 लाख कुठं 5 लाखापर्यंत, आता लातूर जिल्हा मध्यवर्ती बँक 0% 5 लाखापर्यंत कर्ज देते. शासनाचे छत्रपती शिवाजी सन्मान योजनेतून काही पैसे आपल्याला भेटतात. त्याचबरोबर पंजाबराव देशमुख त्यांच्याकडून 4-2% भेटतात. म्हणून जे चालू बाकीदार आहेत त्यांना बी काही असं काही नुकसान नाही, त्यांचा फायदाच आहे. पण त्यांची मागणी देखील योग्य आहे किंवा त्यांना दिलं तर आम्हालाही द्यावं अशी त्यांची मागणी आहे. ते बघूत आम्ही. तर आता ही जी योजना आहे 50 लोक अहिल्या देवी होळकर योजना, आता हे शेतकऱ्यांच्या थेट अकाउंट मध्ये पैसे जाणार आहेत का काय? डीबीटीच्या अंदर त्यांच्या खात्यावर हे पैसे जमा होणार. आता ही कर्जमाफी योजना झाल्यानंतर नवीन कर्ज मिळण्यामध्ये काही अडचणी येऊ शकतात का? किंवा मग पीक विमा जे आहे, पीक कर्ज, त्याच्या संदर्भात काही ह्याच्यामध्ये बदल येऊ शकतात? नाही, आता ही कर्ज भरल्यावर आतापर्यंत कर्जमाफी जी झाली ती कर्ज पुन्हा दिलं नाही. पण यावेळेच्या कर्जमाफीचं आपलं धोरण सूत्र हेच आहे की जेवढं कर्ज सरकारने त्याचं मूळ भरलंय तेवढं त्या बँकाने वाटप करावं आणि त्या शेतकऱ्याला मग बाकीच्या व्यवहारासाठी हे काम व्हावं. आता अपात्र कोण आहेत? मग इन्कम टॅक्स भरणारे लोक आहेत, जे शेतीला त्यांना व्यवसाय दुसरा आहे, नोकरी आहे आणि इन्कम टॅक्सची लोक भरतात, त्या लोकांना आपण याच्यामध्ये समाविष्ट केलं नाही. तर नवीन कर्ज मिळण्यात काही अडचण येणार नाही? नाही येणार नाही. नवीन जर म्हणत असाल हेच कर्ज आपण भरले त्याला वाटप करायला अडचण नाही. नवीन कर्ज जर काही लोकांना